इलिमिनेट थिटा, ज्यावेळेस थिटा काढायचा आहे ह्या प्रकारचे सम येतात ना इलिमिनेट थिटा, त्यावेळेस आपल्या लक्षात आहे की फंडामेंटल आयडेंटिटी जे फॉर्म्युलाज आहेत आपल्याकडे बेसिक फॉर्म्युला त्याचाच आपल्याला वापर करायचा आहे. ओके, इलिमिनेट थिटा आले की आपल्याला फंडामेंटल आयडेंटिटीचा वापर करायचा आहे. आपल्याला या ठिकाणी सम बघा काय दिलेले आहे. या ठिकाणी सम काय दिले, एक्स इज इक्वल टू ए कॉस क्यूब थिटा कॉमा वाय इज इक्वल टू बी साइन क्यूब थिटा. सममध्ये सगळ्यात पहिलं आपण बघणार की कॉस आणि साइन हे दिलेलं आहे. कॉस आणि साइन फॉर्म्युलामध्ये कोणत्या फॉर्म्युलामध्येच आहे तर फंडामेंटल आयडेंटिटीच्या पहिल्याच फॉर्म्युलामध्ये साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा. इथं साइन आणि कॉस दिसते कारण बाकीच्या फॉर्म्युलाजमध्ये कॉट टॅन कोसेक सेक हे दिसते. तर आपल्याला हा फॉर्म्युलाचा यूज करायचा आहे. आता इथे बघू शकता तर हा फॉर्म्युला यूज कसा करणार आपण, तर आपलं हे जे सम असतं ना ते आपल्याला ह्या फॉर्म्युलाजमध्ये न्यायचं असतं. कसं करण्यात येतो ते मी लक्ष द्या. आता बघा सगळ्यात पहिलं काय करूया, हे एका साईडला घेऊया. कॉस क्यूब थिटा इज इक्वल टू ए एक्स अपॉन ए येणार. एक साईडला फक्त आपण घेऊन गेलो, कळलं का. एक्सच्या इकडे ए आणलं ते तसंच ठेवलेलं आहे. कॉमा साइन क्यूब थिटा इज इक्वल टू वाय अपॉन बी. आता काय करूया नेक्स्ट स्टेप, हे क्यूब आहे ते ह्या साईडला घेऊन जाऊ. हे क्यूब काढून टाकू आपल्याला. कॉस थिटा इज इक्वल टू एक्स अपॉन ए, त्याचं कसं येणार 1/3 येणार, कळलं. कारण हे क्यूब आपण ह्या साईडला घेऊन गेलो आहे. साइन थिटा वाय अपॉन बीचा क्यूब ह्या साईडला आणला आपण 1/3 आले. आता काय करायचं आहे आपल्याला लक्षात घ्या, ह्या फॉर्म्युलाजमध्ये आपल्याला हे सम पूर्णपणे बसवायचं आहे. त्यासाठी आपल्या इथं बघू शकता फॉर्म्युलामध्ये स्क्वेअर आणि ॲडिशन आहे. फॉर्म्युलामध्ये काय आहे, स्क्वेअर आणि ॲडिशन आहे. म्हणून आपल्याला इथं स्क्वेअरिंग अँड ॲडिंग बोथ साईड्स करायचे. दोन्ही बाजूला आपल्याला स्क्वेअर आणि ॲड करायचं आहे. हे बघा आता कसं लिहितोय ते बघा. कॉस स्क्वेअर थिटा बोथ साईड करायचं आणि ॲड पण करायचे. म्हणून दोन एका साईडला आपण घेतला. आता साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू एक्स अपॉन ए, त्याचा बी स्क्वेअर केला आपण इंटू 2 ॲडिंग वाय अपॉन बी 1/3 पहिला आणि त्याचा स्क्वेअर केला. आता लक्षात घ्या आपल्याला कोणता फॉर्म्युला आहे, वी हॅव साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 आहे का. साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल 1 ही व्हॅल्यू आता आपण ह्यात पुट केलं काय होणार, इथं आलं 1 इज इक्वल टू एक्स अपॉन ए पूर्ण ब्रॅकेटचा काय येणार 2/3 प्लस वाय अपॉन बी पूर्ण ब्रॅकेटचं 2/3. अशा प्रकारे इथून इलिमिनेट थिटा झाला आहे का, ह्या सममधून थिटा गेला आहे का पूर्णपणे. बघा थिटा कुठे दिसतोय, नाही. हे झालं फायनल आन्सर.